नांदेड येथील ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले। आपण बघतो या कार्यालयासमोर जे आहे ते नांदेड ऑटो रिक्षा संघटनेचे अनेक पदाधिकारी एकत्र आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। आरटीओ कार्यालयासमोर त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। आरटीओवर जे आहे ते रोष सुद्धा व्यक्त केलाय। काय सांगाल, कशासाठी धरणे आंदोलन सुरू केले, काय मागणी? आज महाराष्ट्र शासनाने ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे। ई रिक्षाला कोणतंच धोरण नाही। रिक्षाला सर्व नियम आहेत, बाकीच्याचे पूर्ण नियम धाब्यावर आहेत। आज महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा कृती समिती व टायगर ऑटो संघटनेच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे। कारण की आमची परिस्थिती शेतकऱ्यासारखी झालेली आहे। आम्हाला इन्शुरन्स नसले तर दंड लागते, परवाना नसला तर दंड लागते, लायसन्स नसले तर दंड लागते, शर्ट नाही घातल्यामुळे 1500 रुपये दंड लागते। आम्ही आज पूर्ण युनिफॉर्म आय कार्डमध्ये आहेत। नांदेड शहरामध्ये 22 संघटना आहेत। त्याच्यामध्ये कोणते संघटना कमी जास्त असते नसते, पण बघण्याची भूमिका SP आणि कलेक्टर साहेबांनी सगळ्याच्या सारखी बघू नये। एखादी कमी जास्त असते, एखादी पेपर। आज अशी कंडिशन झालेली आहे की 500 रुपयावर धंदा आलेला आहे। कारण की 500 रुपयामध्ये काय होणार? इन्शुरन्स भरणार की गाडी क्लिअर करणार का फॅमिलीला बघणार का त्या गाडीचं मेंटेनन्स करणार? आज नांदेड शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रिक्षा आहेत। त्याच्यामुळे शहरामध्ये वाहतूक विस्कळीत होत आहे, हे बरोबर आहे। काही रिक्षा चालक मजूर पण आहेत, हे पण बरोबर आहे। आणि आमची नांदेडमध्ये टायगर ऑटो संघटनेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो SP कलेक्टर आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेबांना की नांदेडमध्ये सगळ्यात जास्त जे महिला प्रवासी असतील यांचे महत्त्वाचे दागिने, आयफोन, पर्स, बॅग हे नांदेडमध्ये एक उत्कृष्ट टायगर संघटनेचं काम आहे आणि आम्ही दिलेले पण आहेत। कारण की सगळे बघण्याची भूमिका म्हणजे रिक्षा चालक काही असले आहेत विचित्र, पण एकाला धरून सगळ्याला असे दोष देऊ नका। प्रशासनाला विनंती आहे की बरेचसे रिक्षा चालक आहेत, आमचे सिनियर रिक्षा सिटीजन पण आज यांची कंडिशन आली की रिक्षा चालवावं लागेल। कारण की त्यांच्या दुसरं काम करण्याची काही राहिले नाही, कारण की पूर्ण आयुष्य त्यांचं रिक्षा चालवण्यामध्ये गेलेलं आहे। मला सांगा, नांदेडमध्ये साधारणपणे किती ऑटो संख्या असेल? आपण आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन केले, काय कारण आहे? नांदेडमध्ये 15,000 आजच्या संख्येला ऑटो चालक आहे। आणि आपण जसं प्रश्न विचारता त्या हिशोबानं प्रशासनाला पाहिजे की पूर्णपणे सहकार्य करायला पाहिजे। कारण ऑटो चालक आमचे बिलकुल सहकार्य करतात। ऑटो चालक आमचे वाहतुकीमध्ये अडथळा आणत नाही। तुम्ही कुठं ट्रॅफिक जाम बघितली तर ऑटो एका पाठीमागे एक राहतात आणि बाकीची विस्कळीत वाहतूक असते। आम्ही दुसऱ्या वाहतूकला असं नाही वाईट म्हणणारच आहे असं नाही, पण कुठेही ऑटो चालक शिस्तीमध्ये असतो। तरी पण 1 ते 5 सेकंदासाठी कोणी उतरत असेल, बसत असेल, कमी थांबे असल्यामुळे तर त्याला विनाकारण 1,500 ते 10,000 पर्यंत दंड आकारला जातो, जे ऑटो चालकांवर अन्यायकारक आहे। शहरात ऑटो थांबे झाले पाहिजे अशी तुमची मागणी आहे, मात्र काही ठिकाणी ऑटो थांबे असले तरी त्या ठिकाणी ऑटो लागत नाहीत। तर सर, थांबे पॉईंट कुठे आहे आणि थांबे कुठे दिलेले आहे प्रशासनाने हे तर बघा ना। जरा कला मंदिर कुठं आहे, ते पॅसेंजर येतात कुठून, भरावा कुठून? मागे एक 100 मीटरवर मागे दिलेले आहेत। हे सरकार फक्त ऑटोवाल्याचं कारभार उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागलेले आहे, बाकी दुसरं काय नाही। कल्याणकारी मंडळ ह्याच्या आधी त्यांना चालू केलं म्हणलं होतं, ते तर धाब्यावर लागलेलं आहे। पण हे नवे जे नियम लागू करतात, ई बाईक टॅक्सीला परवानगी देतात आणि जे ई रिक्षा आहे ते 6 बसून घेऊन जातात। ई रिक्षावाले जे बॅटरीवाले त्याने काय परवाना नाही, त्यांना काय लायसन्स नाही, त्यांना काय हेच नाही। पण ऑटोवाले फ्रंट सीट घेऊन जाता कवा तर 1500 रुपये कमी, मजबुरीमध्ये दवाखान्यामध्ये जातो ह्याचं, पण त्याला 1500 रुपये मारतात। हे सरकार हे भांडवलदाराचं सरकार आहे, हे गरिबाचं सरकार नाही। आता पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही हे ई बाईक टॅक्सीला जी परवानगी दिलेली आहे ते लवकरात लवकर बंद करण्यात पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बंद करणार आहोत आणि आंदोलन करणार, रोडवर बंद करणार आहोत पूर्ण। पण ई बाईक जे आहे ते पर्यावरण पूरक आहे, त्याला कशी बंदी घालता येईल? आता बंदी घालण्याचं असं म्हणजे की आपण मोर्चा करूता, बंद करूता आणि प्रशासनाला सांगू की बा ई बाईकमुळं सर्वसाधारण ऑटोचं नुकसान, ऑटोवाल्यांचं नुकसान होत आहे। आता असं करून आपण प्रशासनाला सांगू की बाबा हे बंद करा म्हणून। म्हणजे बंद कसं करता येईल? त्याला काही नियम बदलले पाहिजे, बंद कसं करता येईल? बंद म्हणजे हेच की जे जसं की ऑटो चालकाला परमिट रिन्यू करावं लागते, लायसन रिन्यू करावं लागते आणि सगळ्या गोष्टी जे नियम तुम्हाला ते त्याला लावले पाहिजे। जे रेग्युलर ऑटोवाल्याला नियम लागतात तेच नियम त्याला बी लागायला पाहिजे।
निश्चित आपण बघतोय हे सर्व ऑटो संघटनेचे पदाधिकारी होते. आरटीओ कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केले आणि जे नियम ऑटो चालकांना आहेत ते नियम सुद्धा ई रिक्षावाल्यांना लावावे अशी त्यांची मागणी आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.